लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक झाली असून आज अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिला काँग्रेसने काळ्या फिती बांधून आमदार रवी राणा विरोधात निषेध आंदोलन केले। यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून निषेध केला। काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या नाहीतर 1500 रुपये परत घेऊ या रवी राणांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत। रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने, ही काय यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती। आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे, परंतु तरीही आम्ही चूप होतो, कारण जर 1500 रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो। परंतु ज्या पद्धतीने 2014ला यांनी महिलांना फसवलं त्याची पूर्ती पुन्हा 2024ला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती। यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं। लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे। आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलांनी दाखवून दिलं। आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलांना की लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ। आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा। तो हक्क आमचा आहे, ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच। रवी राणांना सुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाउंटमधून राणाजी दिलेले नाही आहे। हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना, ते पैसे वाटून साड्या वाटून तरीही सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। आणि ही योजना जी आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे, मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो, मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनतेचे आहे, ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे। म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे, आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहे। मी तर म्हणते बांगड्यासुद्धा भरू नये, वेळ आल्या ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।